सिंधूरमधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलाय। पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची 9 ठिकाणं भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केली आहेत। भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही मोठी कारवाई केली। भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करण्यात आलाय। बहावलपूर, मुझफ्फराबाद, मुरीदके, कोटली या सर्व दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आलाय आणि भारतीय सैन्याकडून या हल्ल्याची पुष्टी देखील करण्यात आली आहे। भारत सरकारने आपल्या निवेदनात म्हटलंय, या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलंय। याच ठिकाणावरून भारतावर दहशतवादी हल्ल्याचा कट झाला आणि त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली आणि त्यामुळे हेच अड्डे हल्ल्यासाठी निवडण्यात आले। दरम्यान पाकिस्तानच्या कोणत्या ठिकाणांवर हे हल्ले करण्यात आले त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। दरम्यान बहावलपूरमध्ये हल्ला झालाय, दुसरा म्हणजे मुरीदके इथे हल्ला झालाय, तिसरा कोटली, बिंबर, सियालकोट आणि मुझफ्फराबाद म्हणजे पीओके आणि पाकिस्तान या दोन्ही भागात हल्ला झालेला आहे। गुलपूर देखील त्याच्यात आहे। या सगळ्या दहशतवादी हे जे अड्डे होते या सगळ्यांवर भारतीय सैन्याने हल्ला केलाय। यामध्ये बहावलपूर आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहावलपूरमध्ये जैशे मोहम्मदचा तळ होता आणि हा सगळ्यात मोठी आतंकवादी संघटना होती, त्यामुळे इथे हल्ला झालेला आहे। दुसरं म्हणजे मुरीदके लष्कर तोयबाचं हेडक्वार्टर होतं, तिसरं कोटली दहशतवाद्याचं ठिकाण होतं, इथे देखील हल्ला झालेला आहे। मुझफ्फराबाद दहशतवाद्यांचा ट्रेनिंग कॅम्प होतं, इथूनच ते दहशतवादी ट्रेन करायचे आणि भारतात पाठवायचे दहशतवादी हल्ले करण्यासाठी, त्यामुळेच या ठिकाणांना निवडण्यात आलंय आणि या ठिकाणांना उद्ध्वस्त करण्यात आलंय। आज सुबह जैसा कि आपको ज्ञात होगा, भारत ने इस तरह के सीमा पार हमलों का जवाब देने और उन्हें रोकने तथा उनका प्रतिरोध करने के अपने अधिकार का प्रयोग किया है। ये कार्रवाई नपीतुली, नॉन एस्केलेटरी, आनुपातिक और जिम्मेदारीपूर्ण है। ये आतंकवाद की इंफ्रास्ट्रक्चर को समाप्त करने और भारत में भेजे जाने वाले संभावित आतंकवादियों को अक्षम बनाने पर केंद्रित है। ऑपरेशन सिंदूर 22 अप्रैल को पहलगाम में हुए विभत्स आतंकवादी हमले के शिकार मासूम नागरिकों व उनके परिवारों को न्याय देने के लिए लॉन्च किया गया था। इस कार्रवाई में 9 टेररिस्ट कैंप्स को टारगेट किया गया और पूरी तरह से इसे बर्बाद किया गया। इन लक्ष्यों का चयन विश्वसनीय इंटेलिजेंस सूचनाओं के आधार पर हुआ ताकि आतंक गतिविधियों की रीढ़ तोड़ी जा सके और यह खास ध्यान दिया गया कि निर्दोष नागरिकों और सिविलियन इंस्टॉलेशन को नुकसान न पहुंचे। तर पाकिस्तानमध्ये घुसून हल्ल्याचे काही आणखी फुटेज आलेले आहेत, ते आपण स्क्रीनवर पाहतोय। हल्ल्याचे नवीन फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले ते आपण पाहतोय। हल्ला कशा प्रकारे झाला, ज्या सुसाइड ड्रोन मार्फत हा हल्ला करण्यात आलाय त्या ड्रोन मध्येच हे कॅमेरे लावण्यात आले होते, त्यातून हे फुटेज समोर आलेले आहे। टार्गेट 1 आपण बघतोय, एक कोटली। पाकिस्तानमध्ये घुसून भारताने दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचल्यात। स्क्रीनवर आपण व्हिडिओ बघू शकतो। पहलगामच्या बैसरण व्हॅलीत निरपराध 26 पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या, त्या निष्पाप जीवांचा तिथे मृत्यू झाला आणि याचाच सडेतोड उत्तर भारताने दिलंय। हा नवीन व्हिडिओ समोर आलाय, स्क्रीनवर आपण पाहतोय कसा दहशतवाद्याच्या नांग्या भारताने ठेचल्यात। पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय वायुदलाने ही एअर स्ट्राईक केली आणि लष्कर तोयबा तसंच जैशे मोहम्मद आणि हिजबुल्लाचे हेडक्वार्टर आणि दहशतवादी स्थळे देखील निस्तनाबूद केली आहे। भारतीय लष्कराचं हे सर्वात मोठं यश म्हटलं जात आहे। ऑपरेशन सिंदूर मधील पहिलं टार्गेट म्हणजे अब्बास दहशतवादी कॅम्प। हा कॅम्प कोटलीमध्ये आहे। हे ठिकाण नियंत्रण रेषेपासून 13 किलोमीटर अंतरावर आहे आणि ते उद्ध्वस्त करण्यात आलंय। इथेच दहशतवाद्यांना भारत विरोधी कारवायांसाठी ट्रेनिंग दिलं जायचं आणि भारताने हा ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त करत जमीनदोस्त केलाय।
एअर स्ट्राईक झाला त्यावेळी इथे 50 दहशतवादी असल्याचं बोललं जात आहे। मध्यरात्री 1:04 अब्बास दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आलाय आणि जवळपास अधिकृत आकडा नसला तरीही जवळपास 50 दहशतवादी तिथे असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान ऑपरेशन सिंदूर नेमकं काय आहे हे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। पहलगाममध्ये धर्म विचारून अनेकांवर गोळीबार करण्यात आलाय आणि या गोळीबारामधून तो सिंदूर ऑपरेशन निर्माण झालंय। दहशतवाद्यांनी महिलांना सोडून त्यांच्या पतीला मारलंय। दरम्यान अनेक महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं आणि त्यामुळेच या ऑपरेशनला सिंदूर नाव देण्यात आलंय। महिलांच्या डोळ्या देखत त्यांच्या पतीवर गोळ्या झाडण्यात आल्या। महिलांच्या डोळ्या देखत त्यांच्या पतीवर गोळ्या झाडण्यात आल्या। प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर नाव ठरवण्यात आलं आणि ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पडलंय। दरम्यान भारतीय सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचे तळ ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्यात आले। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवलाय भारतीय सैन्याने। महिलांचं कुंकू पुसण्याची हिम्मत केली तर युद्ध मांडलं जाईल हा स्पष्ट संदेश अख्ख्या जगाला भारताकडून देण्यात आलाय। त्याच्या यशाला एक महत्त्वाचा आणि मानाचा तुरा मानला जातो। यातच पहिली बातमी बघूया। शरद पवारांचा पंतप्रधान मोदींशी फोनवरून संवाद झालेला आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांच्याशी शरद पवार यांनी संवाद साधलाय। तर भारतीय सशस्त्र दलांच्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुकही केलंय। या कठीण काळात सरकारला आमचा संपूर्ण पाठिंबा असणार अशी ग्वाही देखील राष्ट्रवादी पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधानांना फोन करून अशी ग्वाही दिली आहे। दरम्यान भारतानं पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलाय। पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची 9 ठिकाणं भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केली आहेत। भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही मोठी कारवाई केली। भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करण्यात आलाय। बहावलपूर, मुझफ्फराबाद, मुरीदके, कोटली या सर्व दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आलाय आणि भारतीय सैन्याकडून या हल्ल्याची पुष्टी देखील करण्यात आली आहे। भारत सरकारने आपल्या निवेदनात म्हटलंय या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलंय। याच ठिकाणावरून भारतावर दहशतवादी हल्ल्याचा कट झाला आणि त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली आणि त्यामुळे हेच अड्डे हल्ल्यासाठी निवडण्यात आले। दरम्यान पाकिस्तानच्या कोणत्या ठिकाणांवर हे हल्ले करण्यात आले त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। दरम्यान बहावलपूरमध्ये हल्ला झालाय, दुसरा म्हणजे मुरीदके इथे हल्ला झालाय, तिसरा कोटली, बिंबर, सियालकोट आणि मुझफ्फराबाद म्हणजे पीओके आणि पाकिस्तान या दोन्ही भागात हल्ला झालेला आहे। गुलपूर देखील त्याच्यात आहे। या सगळ्या दहशतवादी हे जे अड्डे होते या सगळ्यांवर भारतीय सैन्याने हल्ला केलाय। यामध्ये बहावलपूर आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचा तळ होता आणि हा सगळ्यात मोठी आतंकवादी संघटना होती, त्यामुळे इथे हल्ला झालेला आहे। दुसरं म्हणजे मुरीदके लष्कर ए तोयबाचं हेडक्वार्टर होतं। तिसरं कोटली दहशतवाद्याचं ठिकाण होतं, इथे देखील हल्ला झालेला आहे। मुझफ्फराबाद दहशतवाद्यांचा ट्रेनिंग कॅम्प होतं, इथूनच ते दहशतवादी ट्रेन करायचे आणि भारतात पाठवायचे दहशतवादी हल्ले करण्यासाठी। त्यामुळेच या ठिकाणांना निवडण्यात आलंय आणि या ठिकाणांना उद्ध्वस्त करण्यात आलंय। आज सुबह जैसा कि आपको ज्ञात होगा, भारत ने इस तरह के सीमा पार हमलों का जवाब देने और उन्हें रोकने तथा उनका प्रतिरोध करने के अपने अधिकार का प्रयोग किया है। ये कार्यवाही नपीतुली, नॉन एस्केलेटरी, आनुपातिक और जिम्मेदारीपूर्ण है। ये आतंकवाद की इंफ्रास्ट्रक्चर को समाप्त करने
और भारत में भेजे जाने वाले संभावित आतंकवादियों को अक्षम बनाने पर केंद्रित है। ऑपरेशन सिंदूर 22 अप्रैल को पहलगाम में हुए विभत्स आतंकवादी हमले के शिकार मासूम नागरिकों व उनके परिवारों को न्याय देने के लिए लॉन्च किया गया था। इस कार्रवाई में 9 टेररिस्ट कैंप्स को टारगेट किया गया और पूरी तरह से इसे बर्बाद किया गया। इन लक्ष्यों का चयन विश्वसनीय इंटेलिजेंस सूचनाओं के आधार पर हुआ ताकि आतंक गतिविधियों की रीढ़ तोड़ी जा सके और यह खास ध्यान दिया गया कि निर्दोष नागरिकों और सिविलियन इंस्टॉलेशन को नुकसान न पहुंचे। तर पाकिस्तानमध्ये घुसून हल्ल्याचे काही आणखी फुटेज आलेले आहेत ते आपण स्क्रीनवर पाहतोय। हल्ल्याचे नवीन फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले ते आपण पाहतोय। हल्ला कशा प्रकारे झाला, ज्या सुसाइड ड्रोन मार्फत हा हल्ला करण्यात आलाय त्या ड्रोन मध्येच हे कॅमेरे लावण्यात आले होते, त्यातून हे फुटेज समोर आलेले आहे। टार्गेट 1 आपण बघतोय, एक कोटली पाकिस्तानमध्ये घुसून भारताने दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचल्यात। स्क्रीनवर आपण व्हिडिओ बघू शकतो। पहलगामच्या बैसरण व्हॅलीत निरपराध 26 पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या, त्या निष्पाप जीवांचा तिथे मृत्यू झाला आणि याचाच सडेतोड उत्तर भारताने दिलंय। हा नवीन व्हिडिओ समोर आलाय। स्क्रीनवर आपण पाहतोय कसा दहशतवाद्याच्या नांग्या भारताने ठेचल्यात। पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय वायुदलाने ही एअर स्ट्राईक केली आणि लष्कर-ए-तोयबा तसंच जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल्लाचे हेडक्वार्टर आणि दहशतवादी स्थळे देखील निस्तनाबूद केली आहे। भारतीय लष्कराचं हे सर्वात मोठं यश म्हटलं जात आहे। ऑपरेशन सिंदूर मधील पहिलं टार्गेट म्हणजे अब्बास दहशतवादी कॅम्प। हा कॅम्प कोटलीमध्ये आहे। हे ठिकाण नियंत्रण रेषेपासून 13 किलोमीटर अंतरावर आहे आणि ते उद्ध्वस्त करण्यात आलंय। इथेच दहशतवाद्यांना भारत विरोधी कारवायांसाठी ट्रेनिंग दिलं जायचं आणि भारताने हा ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त करत जमीनदोस्त केलाय। एअर स्ट्राईक झाला त्यावेळी इथे 50 दहशतवादी असल्याचं बोललं जात आहे। मध्यरात्री 1:04 अब्बास दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आलाय आणि जवळपास अधिकृत आकडा नसला तरीही जवळपास 50 दहशतवादी तिथे असल्याचं बोललं जात आहे।